नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपल्याला मस्त असे मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे मस्त असे टेस्टी आलूचे पराठे बनवायचे. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचे. तर मी इथे साधारण 4 ते 5 पोळ्यांचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. पीठ मी अगोदरच चाळून ठेवलं होतं आणि आता यावर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर बघा, थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ असं छान मळून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा एखाद मिनिटभर आपल्याला हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं मऊ होईल. तर बघा, तेल लावून सुद्धा आपलं इथे पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि आता हे पीठ बाजूला ठेवूया. तर आता इथे मी साधारण 8 ते 9 बटाटे उकडून घेतलेत. कुकरमध्ये 5 शिट्ट्या करून घेतल्यात आणि बटाटे अगदी छान उकडलेले आहेत. बटाटे कसे उकडायचे हे सगळ्यांना माहिती असतं, त्यामुळे उगाचाच व्हिडिओ मोठा करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी बटाटे अगोदरच उकडून ठेवले होते आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं. तर आता या सगळ्या बटाट्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे. बटाटे थोडे मोठे होते, त्यामुळे एका बटाट्याच्या 2 फोडी मी इथे करून उकडायला टाकले होते. बटाटे कुकरमध्ये 5 शिट्ट्या करून घेतल्यात. तर आता इथे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला पोटॅटो मॅशरने अशा पद्धतीने सगळे बटाटे छान असे बारीक मॅश करून घ्यायचे. त्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. मस्त असे छान बारीक हे बटाटे मॅश करून घ्यायचे. तर इथे आपले बटाटे मस्त असे मॅश करून झालेले आहेत. आता आपण सारण बनवायला घेऊया किंवा या बटाट्याची भाजी बनवूया. तर इथे मी कढईमध्ये पोहे खायच्या चमच्याने साधारण 2 चमचे तेल घातले. तेल छान गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं घालूया आणि आता जिरं तडतडल्यावर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे मी यामध्ये घातलेले आहेत आणि आता हे कांदे आपल्याला मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत परतायचेत. तर तुम्ही इथे बघू शकता, कांद्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लसूण पेस्ट घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता या कांद्याबरोबर साधारण 2 मिनिटं ही लसूण पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि त्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा जिरं पावडर घालायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, सगळं मी यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि इथे मी आता गॅस बंद केलेला आहे. सगळं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आता जे आपण बटाटे मॅश करून ठेवले होते ते बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला हवं तर हे सारण तुम्ही पूर्णपणे गरम करू शकता, म्हणजे वाफ येईपर्यंत गरम सुद्धा करू शकता आणि नंतर त्याला थंड झाल्यावर त्याचे पराठे करू शकता. पण आपल्याला इथे हे जे सारण आहे ते गरम करायचं नाही आहे, कारण मग पराठे बनवायला थंड होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. त्यामुळे गॅस मी इथे बंद केलेला आहे. आता गॅस बंद करून आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. यावर मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि आता हे बाजूला ठेवायचं आहे. तर इथे आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे, मस्त अशी मऊ झाली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि मस्त अशी कणिक मऊ होईपर्यंत मळलेली आहे. पुरणाची पोळी बनवायला जशी आपण मस्त मऊ कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तर मी इथे पाणी घालून कणिक छान मळून घेतलेली आहे. आता यावरती थोडंसं तेलसुद्धा घालून कणिक मी छान अशी मऊ करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्त अशी मऊ झालेली आहे कणिक आणि सारणाचे अशा पद्धतीने मी गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, कणकीचे गोळे छोटे आहेत आणि सारणाचे गोळे मोठे आहेत. तर आता यातला एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पुरीपेक्षा थोडासा मोठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे किंवा अशा पद्धतीने छोटीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आणि याला थोडंसं तेल लावून आपण जो सारणाचा किंवा बटाट्याचा गोळा तयार करून ठेवला आहे तो यामध्ये घालायचा आणि याच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या आणि वरती जी राहिलेली कणिक आहे किंवा जे राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि याचा ज्या कडा आहेत किंवा ही जी कणिक आहे ती आपल्याला अशी मध्ये दाबून अशा पद्धतीने हातावर थोडंसं आपल्याला याला गोल करून घ्यायचं आहे. आणि आता याचा आपण पराठा लाटायला घेऊया. तर बघा, जो बंद केलेला भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने वरतून ठेवायचा आहे. तर गोळ्याला मी या थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे, कोरडं पीठ. आणि आता अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला हा जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे. तर बंद केलेला भाग आपल्याला अशा पद्धतीने वरती ठेवायचा आहे, कारण पराठा जरी फुटला तरी तो भाग खालून जातो आणि वरतून आपला पराठा दिसायला छान दिसतो.
तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने अर्धा पराठा लाटून झाल्यावर आता हा पराठा आपल्याला दुसऱ्या बाजूने लाटायचा आहे, म्हणजे पलटून लाटायचा आहे। तर बघा पराठा मी हातावर उचलून घेतलाय, खाली थोडंसं पीठ घातलंय आणि पीठ पसरवून पराठा मी पलटून टाकलेला आहे आणि आता या बाजूने सुद्धा पराठा आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे। तुम्हाला किती लहान मोठे पराठे बनवायचे त्या हिशोबाने तुम्ही कणकेचा आणि बटाट्याचा गोळा घेऊ शकता। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा मध्यम आकाराचा, खूप जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त छोटाही नाही, तर असा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे आणि खूप जास्त जाडही नाही खूप जास्त पातळही नाही। तर तवा मी अगोदरच गरम करायला ठेवला होता, पहिलीच पोळी आहे किंवा पहिलाच पराठा आहे त्यामुळे मी तव्यावरती थोडंसं तेल घातलं होतं, साधारण 2 चमचे, आणि छान असा हाय फ्लेमवरती आपल्याला हा पराठा मस्त असा आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा दोन्ही बाजूने आपल्याला याला तेल लावायचं आहे आणि छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलेस किचनला सबस्क्राईब करा। तर चला पराठा बनवायची आणखी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते। तर एक कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावर अशा पद्धतीने छान असं गोल करायचा किंवा त्याचा एक बाउल तयार करायचा आणि त्यामध्ये जे आपण बटाट्याचं सारण बनवून ठेवलंय किंवा बटाट्याचा गोळा बनवून ठेवलाय तो ठेवायचा आणि त्याच्या कडा बंद करून राहिलेली कणिक आपल्याला काढून घ्यायची। त्याला अशा पद्धतीने हाताने थोडंसं गोल करून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून आपण जसा पहिला पराठा लाटून घेतला त्याच पद्धतीने आलटून पलटून आपल्याला दोन्ही बाजूने हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आणि त्यानंतर मस्त असा भाजून घ्यायचा। तर आजची ही साधी सोपी आणि मस्त टेस्टी खमंग रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी आपल्या बोलेस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।